बाप्पा मोरयाच्या जय जयकाराने जामखेड शहर दणाणलं. आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईनं रस्ते उजळले. 8 तासांच्या मिरवणुकीनंतर शांततेत विसर्जन. जामखेडमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं मागील 11 दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाचं ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात विसर्जन केलं. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी नाचण्याचा आनंद लुटला. 2 मंडळं आमनेसामने आली होती, पण त्यांच्यात किरकोळ बाचाबाची वगळता 8 तास मिरवणूक चालली. यानंतर शांततेत श्री गणेशाचं विसर्जन नगर परिषदेने केलेल्या कृत्रिम कुंडात आणि श्री नागेश्वर नदीवरील बंधाऱ्यात करण्यात आलं. जामखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळं कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. जामखेड शहरात मोठे आणि लहान मंडळांचे 44, ग्रामीण भागात एकूण 80 मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली होती. 7व्या दिवसापासून शहर आणि तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती. 11व्या दिवशी शहरातील 16 आणि ग्रामीण भागातील 36 असे एकूण 52 मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. विसर्जन मिरवणूक तब्बल 8 तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन रात्री 12:05 प्रचंड जल्लोषात झालं. संघर्ष तरुण मंडळाची भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. मेन रोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले होते. बाल गणेश मंडळांनी सकाळी 4 चाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या. दुपारी काही तास ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीनं फुलून गेले. तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला. ढोल ताशा, लेझिम, फड, डोलीबाजा, बँडबाजा, डीजे अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीमधून मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयकारानं शहर आणि परिसर दणाणून गेला. या मिरवणुकीमुळं शहरातील सर्वच रस्ते गुलालानं माखून निघाले होते. सार्वजनिक मंडळांनी ट्रॅक्टरमध्ये गणेश मूर्तींच्या चोहोबाजूंनी मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज पेठ संपूर्णपणे गजबजून गेली होती. यामुळं हा सारा परिसरच जणू गणपतीमय झाला होता. भगव्या टोप्या, पट्ट्या डोक्यावर मिळवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध, वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण या ठिकाणी दिसत होते. दरवर्षीप्रमाणे गेल्या 11 वर्षापासून नगरसेवक अमित चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीनं गणेश भक्तांचं स्वागत कक्ष उभारून सर्व गणेश मंडळांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतो. यावर्षी आदर्श फाउंडेशनचे आकाश बापना आणि माजी नगराध्यक्ष विकास राळेभात यांच्या वतीनं शहरातील गणेश भक्तांसाठी स्वागत कक्ष उभारून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. गणेश मंडळांच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा सत्कार प्राध्यापक मधुकर राळेभात, सभापती शरद कारले, माजी सभापती भगवान मुरुमकर, अमित चिंतामणी, पवन राळेभात, विकास राळेभात, संपत राळेभात, राहुल उगले, प्रदीप टापरे, महेश निमोणकर, मनोज कुलकर्णी, अमोल गिरमे, गणेश डोंगरे, तात्याराम पोकळे, गणेश आजबे, आकाश बापना, प्रवीण सानप, कांतीलाल वराट, राहुल बेदमुथा यांच्या हस्ते सर्व गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला. गणरायाचं विसर्जन पाहण्यासाठी जामखेडकरांनी मेन रोडवर मोठी गर्दी केली होती. कोणताही गंभीर आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. संघर्ष तरुण मंडळाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन झालं. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची धावती भेट. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल 3.5 महिन्यांनी ते प्रथमच जामखेड शहरामध्ये शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं आले होते. त्यांनी विसर्जन मिरवणूक मार्ग, बंदोबस्त नियोजन आणि विसर्जन स्थळ या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी आणि शांतता कमिटी सदस्यांची एकत्रित बैठक होऊन धार्मिक सलोखा राखून श्रींचे शांततेत विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा सत्कार जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, पत्रकार यासिन शेख, अवधूत पवार, विनायक राऊत यावेळी उपस्थित होते. श्री गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. आज श्री गणेशाचं आपण आज विसर्जन करतो आहोत आणि या निमित्तानं जामखेड एक महत्वाचं असं शहर आहे ज्या ठिकाणी आज विसर्जन होणार आहे. आम्ही या ठिकाणी येऊन एकंदरीत जे काही नियोजन आहे, बंदोबस्त आहे किंवा विसर्जन मार्ग आहेत किंवा कशा पद्धतीत नियोजन केलेलं आहे याचा आढावा घेतला
आणि इथले काही जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, मंडळाचे पदाधिकारी आहेत, यांच्याशी पण वार्तालाप केला. त्यांच्याकडनं म्हणजे काही की त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेतल्या. एकंदरीत म्हणजे आम्हाला खात्री आहे की यावर्षीचे जे गणपती विसर्जनाच्या मिरवणुका आणि एकंदरीत जे आहे तर ते उत्साहामध्ये आणि शांततामय मार्गानं निश्चितच पार पडतील. या निमित्तानं जामखेडवासियांना म्हणजे श्री गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, नगरसेवक अमित चिंतामणी, आकाश बापना, सभापती शरद कारले, पवन राळेभात, प्रदीप टापरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माझ्या गणेश भक्तांना विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीनं आज सर्व गणेश भक्त मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व अमित भाऊ चिंतामणी आणि त्यांचा सत्कार समारंभ अमित भाऊ चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे आनंद चतुर्थीच्या या ठिकाणी सुरू असलेल्या मिरवणुकीच्या जामखेड शहरामध्ये जामखेड तालुका जामखेड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच आमचे मित्र अमित चिंतामणी यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही विसर्जन मिरवणुकीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी सर्वांना आनंद चतुर्थीच्या शुभेच्छा देत आहोत. मी आजच्या या आनंद चतुर्थीच्या जी उत्सवात पार पडली या मिरवणुकीमध्ये जामखेड शहरामध्ये कुठलाही गडबड गोंधळ नव्हता. आज अनंत चतुर्दशी या निमित्ताने जामखेड शहरात व तालुक्यात अत्यंत शांततेत गणपतीचं विसर्जन होत आहे. तरी मी या निमित्तानं सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना असं आवाहन करेन की गणेश विसर्जन करताना पारंपरिक वाद्याचा वापर करून जेणेकरून डीजेचा वापर टाळून ज्या पद्धतीनं डीजेचे दुष्परिणाम जे कानाला त्रास होणं किंवा लेझर लाईटने डोळ्याला त्रास होतो, त्यामुळं सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेश विसर्जन करावं व प्लॅस्टिकचा वापर टाळून नैसर्गिक फुलांचा वापर केला तर ते अतिशय चांगलं राहील व निसर्गाचा ऱ्हास देखील होणार नाही. मी सर्व गणेश मंडळांना विसर्जनानिमित्त असं आवाहन करतो की सर्वांनी पारंपरिक पद्धतीनेच गणेश विसर्जन करावं. एवढं बोलतो, थांबतो. आज जामखेड शहरामध्ये गणेश उत्सव 2025 हा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे. या उत्सवामध्ये जामखेड शहरातील जवळपास 50 ते 55 गणेश उत्सव समितीने सहभाग घेतला आहे. आम्ही या ठिकाणी शेवटचे 3 दिवस 9वा, 10वा आणि 11वा असे सर्व गणेश मंडळाचे स्वागत व सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय सदस्य यांचं सन्मान करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आदर्श फाउंडेशन व आकाश बाफना मित्रपरिवार आमचा सर्वांमार्फत आम्ही या ठिकाणी स्वागत ठेवलं आहे. एक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी खूप मोठं कष्ट लागतं. अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी या गणेश उत्सवामध्ये खूप कष्ट घेतले असतात. गणपतीची 11 दिवस निस्वार्थपणे सेवा करणारे सर्व गणेश उत्सव आज जामखेडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले आहे. कोणत्याही गोष्टीचं गालबोट न लागता अत्यंत शांततामय व विचार विनिमय करून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. मी सर्व गणेश भक्तांचे व जामखेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार करतो आणि आदर्श फाउंडेशनतर्फे सर्व जामखेडवासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. उत्सव संस्कृतीचा, उत्सव परंपरेचा सार्वजनिक गणेश उत्सव 2025 या वर्षीच्या गणेश उत्सवाचा विसर्जन मिरवणूक सोहळा आज मुख्य मिरवणूक मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथून होत आहे. यासाठी सर्व मित्रपरिवाराच्या वतीने सर्व गणेश भक्तांचं, गणेश मंडळांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरददादा कारले पाटील यांच्यासह सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
सर्व गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी सर्व गणेश मंडळाचं स्वागत मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गेली 11 वर्षापासून होत आहे। असाच विसर्जन मिरवणूक सोहळा निर्विघ्नपणे पार पडो अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो व माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने गणेश भक्तांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पांनी पुढच्या वर्षी लवकर यावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।